बरं चल, नको फार विचार करूस, होईल सगळं काही ठीक. तू आता बेबीचा आणि माझा विचार कर. बोलतच शौर्यने तिच्या ओठांचा ताबा घेतला. श्रुती त्याला प्रतिसाद देऊ लागली. शौर्य आवेगाने श्रुतीला किस करत होता आणि क्षणातच दोघेही एकरूप झाले. आता पुढे दिवस जात होते. एव्हाना धांगडे बेलवर सुटला होता, पण बाकीच्यांच्या सुटण्यात श्रुती आडकाठी आणत होती. त्यामुळे निशांत सर श्रुतीवर खार खाऊन होते. त्यात श्रुती त्याच्या मनात भरली होती. तिचं बोलणं, वागणं, तिचा ॲटिट्यूड सगळ्यांनीच ते भारावून गेले होते. पाहता पाहता श्रुतीला 5वा महिना लागला होता. श्रुती आणि शौर्यच्या नाताला आता जवळजवळ 10 महिने पूर्ण झाले होते. पण त्यांच्या लग्नाला आता 2 वर्षे पूर्ण झाली होती. शौर्यने आज त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी करायची ठरवली होती. पण श्रुतीला सुट्टी नसल्यामुळे संध्याकाळी तिचं काम संपल्यावर सेलिब्रेशन करायचं त्या दोघांनीही ठरवलं. रात्री दोघे उशिरा घरी येणार असल्यामुळे शौर्यने सकाळी घरी सेलिब्रेशन करायचं ठरवलं. सकाळी लवकर त्याने केक मागवला. नाश्ता झाल्यावर दोघांनी एकत्र केक कटिंग केला. शौर्यने श्रुतीला आणि श्रुतीने शौर्यला केक भरवला. त्यानंतर दोघांनीही आप्पासाहेब आणि अक्कासाहेब दोघांनाही केक भरवला. सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन दोघेही आधी गणपतीच्या देवळात गेले. देवाचा आशीर्वाद घेतला आणि मग शौर्यने तिला पोलीस स्टेशनला सोडले आणि तो कॉलेजला निघून गेला. आज श्रुतीचा मूड खूप छान होता. तिचा चेहराही खुललेला होता. त्यामुळे आज तिचा चेहरा खूप ग्लो करत होता. निशांत सराची नजर आज काही केल्या तिच्यावरून हटत नव्हती. त्यात श्रुती अधिक सुंदर दिसत होती. आणि आज सकाळी सकाळी शौर्यने तिचं तोंड गोड केलं होतं, तेही त्याच्या ओठांनी. शौर्यचं इतकं प्रेम करण्याने ती अजूनच खुलली होती. कधी संध्याकाळ होते असं तिला झालं होतं. तिचं आज कामातही लक्ष लागत नव्हतं. शौर्याचे विचार तिला आज स्वस्थ बसू देत नव्हते. शौर्यही आज श्रुतीच्या विचारात मग्न होता. तोही आतुर झाला होता. आजचा दिवस त्याला श्रुती म्हणेल तसं सेलिब्रेट करायचा होता. कॉलेजचे लेक्चर घेतानाही आज त्याचं लक्ष लागत नव्हतं. कसेबसे आज त्याने लेक्चर घेतले आणि तो श्रुतीला घ्यायला जरा लवकरच आला होता. निशांत सरांनी अचानक मीटिंग बोलावली होती. नवीन ड्रग्सच्या केसची इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्या संदर्भात मीटिंग सुरू होती. खरं तर आज श्रुतीचंही लक्ष लागत नव्हतं. वाट पाहून शौर्य आत पोलीस स्टेशनमध्ये आला. तेव्हा श्रुती, प्रसाद आणि 1-2 कॉन्स्टेबल निशांत सरांच्या केबिनमधून बाहेर पडले. श्रुतीचं शौर्यकडे लक्ष नव्हतं, पण प्रसादने त्याला पाहिलं. श्रुती, सर आले आहेत, प्रसाद बोलता क्षणी श्रुतीने शौर्यकडे पाहिलं आणि त्याला बघून ती खूप खुश झाली होती. श्रुती लगेच शौर्यजवळ आली. शौर्यने नेव्ही ब्ल्यू कलरचा शर्ट आणि ऑफ व्हाईट कलरची जीन्स घातली होती. डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर नेहमीचा ॲटिट्यूड. कमालीचा हँडसम दिसत होता. निशांत सर तर लगेच श्रुतीच्या मागे आले होते. ते तिथूनच सगळं पाहत होते. शौर्य, कधी आलात तुम्ही? श्रुती त्याच्याजवळ जात म्हणाली. सोना, आत्ताच आलोय. आवरलं का तुझं? निघूया आपण? शौर्य बोलत होता. तोच श्रुती आलेच म्हणत पटकन तिच्या केबिनमध्ये गेली आणि तिचं सामान घेऊन आली आणि प्रसादला बाय करून लगेच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. तिची बॅग शौर्यच्या हातात होती आणि दोघेही सोबत गप्पा मारत गाडीजवळ आले. शौर्यने तिची बॅग मागच्या सीटवर ठेवली. श्रुती तिच्या सीटवर बसायला गेली तर तिथे एक पिंकी पिंकी टेडी ठेवला होता. श्रुतीने तो टेडी बाहेर काढला. शौर्य, सो स्वीट म्हणत तिने शौर्याच्या गालावर ओठ टेकवले आणि शौर्यनेही तिचं नाक ओढत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. निशांत सर हे सगळं दुरून बघत होते. शौर्यने श्रुतीला गाडीत बसायला लावले आणि तिच्या हातात टेडी देऊन तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. आता दोघेही त्यांचा आजचा दिवस सेलिब्रेशन करायला निघाले. शौर्यने अजून एक गिफ्ट श्रुतीच्या हातात ठेवले. काय आहे? श्रुती एक्सायटेड होत म्हणाली. उघडून बघ, कळेल, शौर्य हसत म्हणाला. श्रुतीने गिफ्ट ओपन केले तर त्यात रेड कलरचा शॉर्ट वन पीस होता आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी होती. श्रुती, इथे जवळच मॉल आहे, तिथे तू चेंज कर, मग आपण पुढचा प्लॅन ठरवू. म्हणजे शौर्य, तुम्ही नाही ठरवलं आपण कुठे जायचं ते? श्रुती त्याच्याकडे पाहत म्हणाली. नाही इन्स्पेक्टर साहेबा, आज तुम्ही म्हणाल तिथे जायचं, सगळं तुमच्या मनासारखं करायचं, शौर्य तिचा गाल ओढत म्हणाला. ओ हो, इतनी खातिरदारी. चलो इन्स्पेक्टर साहेबा, आज आपके मजे ही मजे है, श्रुती शौर्यला डोळा मारत म्हणाली. दोघेही हसत मॉलजवळ आले. आलेच म्हणत श्रुती पटकन ड्रेस घेऊन चेंज करायला गेली. शौर्य तिची वाट बघत गाडीजवळ उभा राहिला. थोड्याच वेळात श्रुती चेंज करून आली. शौर्य तर तिला बघतच राहिला. श्रुतीने त्याच्यासमोर चुटकी वाजवली तसं त्याने श्रुतीला कमरेत हात घालून जवळ ओढले. श्रुती, लुकिंग सो ब्युटिफुल. श्रुतीनेही शौर्याच्या गळ्यात हात टाकले. शौर्य, आय लव्ह यू म्हणत श्रुती त्याला बिलगली. त्यानेही त्याला घट्ट मिठीत घेतले. बरं चला, सगळे बघताहेत आपल्याकडे, शौर्य श्रुतीला म्हणाला. श्रुती लगेच हसत बाजूला झाली आणि पुन्हा दोघेही गाडीत बसले. रात्रीचे 8 वाजले होते. श्रुती, कुठे जाऊया? शौर्य गाडी चालवत म्हणाला. शौर्य, समुद्रकिनारी जाऊया, मला पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे.
आपका हुकूम सर आखो पर मेरी जान म्हणत शौर्यने गाडी समुद्रकिनाऱ्याकडे घेतली. आज खूप दिवसांनी दोघांनाही एकत्र निवांत वेळ भेटला होता. थोड्याच वेळात दोघेही समुद्रकिनारी पोहोचले. शौर्य गाडीतून खाली उतरला आणि लगेच श्रुती बसली होती त्या बाजूला गेला आणि दरवाजा उघडून लगेच त्याने श्रुतीला उतरण्यासाठी हात दिला. शौर्य तिला आधी पाणीपुरी खायला घेऊन गेला. दोघांनीही पाणीपुरी खाल्ली आणि मग दोघेही पाण्याजवळ गेले. आज पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं. शांत समुद्र, काही तुरळक लोकं होती. दोघी हातात हात घालून पाण्यातून चालत होते. थोडं पुढे गेल्यावर शौर्यने एक हात तिच्या कमरेत घालून तिला जवळ ओढले. तीही त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या खांद्यावर डोकं टेकून श्रुती त्याला मिठी मारून उभी होती. श्रुती, तुझ्या साथीने दिवस कसे गेले कळलंच नाही. सॉरी, मी सुरुवातीला तुला खूप त्रास दिलाय. माझ्यामुळे तू खूप हर्ट झालीस. शौर्य तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. शौर्य, नको ना आता तो विषय. मागचं सगळं सोडून आपण नव्याने सुरुवात केली आहे ना, मग पुन्हा पुन्हा कशाला त्याच त्याच गोष्टी. आणि तसंही त्रास तुम्ही नाही काही मीच दिलाय तुम्हाला. ते माहीत आहे मला. आणि तुझा तो त्रास देणं आणि तुझी मस्त ह्या सगळ्याच्या तर प्रेमात पडलो मी. तू खरी आहेस श्रुती. तुला खोटं वागणं अजिबात जमत नाही. तुझ्या हरेक गोष्टीच्या मी दरवेळी प्रेमात पडत गेलो. माझ्याही नकळत बोलतच त्याने श्रुतीला घट्ट मिठी मारली. शौर्य, किती वेळ उभं राहायचं, पाय दुखतायत. आता श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. ओ सॉरी सॉरी म्हणत शौर्य तिच्या हाताला धरून तिला घेऊन एका बाजूला आला आणि खाली रेतीत बसला. श्रुती बसायला गेली तसं त्याने तिला ओढून स्वतःच्या मांडीवर बसवलं. शौर्य बोलतच श्रुतीनेही त्याच्या गळ्यात हात टाकले. शौर्याने तिला अजून जवळ ओढले आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. श्रुतीही त्याला प्रतिसाद देत होती. दोघांचेही श्वास आता जड झाले होते. श्रुती पटकन शौर्याच्या मिठीत शिरली. श्रुती, आय लव्ह यू, शौर्य तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले होते. पण राहून राहून शौर्य तिच्या मानेवर ओठ फिरवत होता. शौर्य, नको ना, श्रुती त्याला म्हणाली. श्रुती, कांट कंट्रोल या, घरी जाऊया. शौर्यने तिच्या मानेवर ओठ फिरवत हलकेच बाईट केले. श्रुती आता मोहरली होती. तिनेही शौर्याच्या कपाळावर ओठ टेकवले. शौर्य, जाऊया, तीही त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली. दोघेही उठून उभे राहिले. पायाला रेती लागल्यामुळे श्रुतीने तिची चप्पल हातात घेतली, पण शौर्यने तिला दोन्ही हातावर उचलून घेतले आणि तो तिला घेऊन गाडीजवळ आला. त्याने तिला गाडीत बसवले आणि तिच्या पायाची माती त्याने हाताने झटकली. शौर्य, काय करताय? नको ना, श्रुती पाय उडत म्हणाली. शौर्यही हसला आणि लगेच ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि दोघी आता घरी जायला निघाले. शौर्य, बेबीला आईस्क्रीम खायचं आहे, श्रुती उलसं तोंड करत शौर्याला म्हणाली. ओ, माझ्या बेबीला आईस्क्रीम खायचं आहे, शौर्यही लाडीकपणे बोलला. श्रुती मान वर खाली करत म्हणाली. ओके, डॅडा आता बेबीसाठी आईस्क्रीम घेईल हा, म्हणत त्याने श्रुतीच्या पोटावर हात फिरवला. घरानजीकच्या आईस्क्रीम शॉपजवळ शौर्याने गाडी थांबवली आणि तो लगेच आईस्क्रीम आणायला गेला. श्रुतीही तोपर्यंत गाडीतून खाली उतरली. शौर्याने 2 कप श्रुतीच्या आवडीचे आईस्क्रीम आणले. श्रुती गाडीला टेकून उभी होती. शौर्याने तिच्या हातात आईस्क्रीमचे कप दिले आणि तिला उचलून गाडीच्या बोनेटवर बसवले. श्रुती पाय हलवत आईस्क्रीम खात होती आणि मध्ये मध्ये शौर्यालाही भरवत होती. आईस्क्रीम खाऊन दोघेही घरी आले. तोपर्यंत श्रुतीचा डोळा लागला होता. शौर्याने घरात फोन करून सदाला बाहेर बोलावले आणि गाडीतील सामान काढून न्यायला सांगितले. श्रुती टेडीला मिठीत घेऊन झोपली होती. शौर्याने तिला हळूच दोन्ही हातांवर उचलले आणि तो तिला घरात घेऊन गेला. वर रूममध्ये पायऱ्या चढून जाताना श्रुतीने डोळे उघडले आणि शौर्यकडे पाहून हसू लागली. शौर्यही हसला आणि तिला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. निशांत सर, ती दोघं पोलीस स्टेशनमधून निघाल्यापासून त्या दोघांचा पाठलाग करत होते. अखेर त्यांनी गेटवर वॉचमनकडे चौकशी केलीच. ते आता आत गाडी गेली ते कोण आहेत, त्यांनी वॉचमनला प्रश्न विचारला. वो हमारे छोटे साहब और उनकी मेम साहब है. आज दोनों की शादी की सालगिरह थी ना, तो दोनों आज घूमने गए थे, वॉचमन बोलत होता. तोच निशांत सर त्याला ठीक है आगे का पूछा नहीं मैंने, म्हणत त्यांची गाडी घेऊन तिथून निघाले. जाताना त्यांना वरच्या एका रूमच्या बाल्कनीचा लाईट दिसला म्हणून त्यांनी पाहिले तर श्रुती त्यांना फोनवर बोलताना दिसली. म्हणून ते तिथेच उभे राहून पाहू लागले. श्रुतीच्या बाबांचा फोन होता. इतक्यात शौर्य बाल्कनीत आला. तो आता शर्टलेस होता. त्याने मागूनच श्रुतीला मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठ फिरवू लागला. श्रुतीने आता फोन शौर्यकडे दिला आणि तीही त्याच्या मिठीत शिरली. कसे आहात बाबा, शौर्य श्रुतीला घट्ट मिठीत घेत बोलला. थोडं बोलून शौर्यने फोन कट केला आणि श्रुतीला उचलून आत रूममध्ये घेऊन गेला. श्रुतीला बेडवर झोपून शौर्य तिच्यावर झुकला आणि त्याने श्रुतीच्या ओठांचा ताबा घेतला. बराच वेळ शौर्य श्रुतीच्या ओठांचं रसपान करत होता. दोघांचेही श्वास आता जड झाले होते. शौर्यने तिच्या मानेवर चेहरा फिरवत हलकेच तिच्या मानेवर बाईट केले. श्रुती आता उसासे टाकू लागली. काही क्षणातच कपड्यांचा अडथळा दूर होऊन दोघेही एकरूप झाले. तिकडे निशांत सर मात्र चरफडले होते.
एकतर श्रुती त्यांच्या मनात भरली होती आणि तिचं लग्न झाले हेही त्यांना माहीत नव्हतं. ते घरी गेले आणि पेगवर पेग रिचवत होते. काही केल्यास श्रुतीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. रोज ती तिला वर्दीतच पाहत होते. आज पहिल्यांदा त्यांनी तिला शॉर्ट वन पीसमध्ये बघितलं होतं. तिच्या त्या रूपाने त्यांना बेचैन केलं होतं. सकाळी उठल्यावरही श्रुती शौर्यला सोडायला तयार नव्हती. तोही तिच्यासाठी वेडा होता. त्यानेच तिची इच्छा पूर्ण केली आणि तसंच तिला मिठीत घेऊन पडून राहिला. आज जिमला नाही जायचं का? श्रुती त्याच्या छातीवर चेहरा फिरवत म्हणाली. नाही, आज फक्त तुझ्यासोबत वेळ घालवणार आहे. नो ऑफिस, नो कॉलेज आणि नो पोलीस स्टेशन. शौर्य तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. शौर्य, मला पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. प्लीज आज नको ना जाऊस. शौर्य श्रुतीच्या मानेवर चेहरा फिरवत म्हणाला. शौर्य, आज त्या सुशांतचा निकाल लावायचा आहे. श्रुती, थोडा वेळ मला पण दे ना गं. शौर्य भोवतीची मिठी अजून घट्ट करत म्हणाला. शौर्य, प्लीज, ही केस खूप किचकट आहे आणि ह्यात काही मोठी माणसंही इन्व्हॉल्व आहेत असं मला वाटतं. तसंही बेबीला आणि मम्माला डॅडाशिवाय करमत नाही. मम्मा आणि बेबी लव सो मच डॅडा. श्रुती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. माहिती आहे, म्हणून मम्मा डॅडाला एक दिवसही वेळ देत नाही आहे. शौर्य तोंड पाडत म्हणाला. प्लीज शौर्य, समजून घ्या ना. त्यात आता शिंदे साहेबही नाहीत. त्यामुळे माझ्यावर आणि प्रसादवर खूप प्रेशर आहे. ठीक आहे, माझं बेबी आलं की मी आणि माझं बेबी, मग तू पोलीस स्टेशनमध्येच राहिलीस तरी काहीच हरकत नाही. बरं चला, आवरावं लागेल ना. शौर्य तिच्या भोवतीची मिठी सैल करत म्हणाला. शौर्य, राग आला का? सॉरी ना, प्लीज. आणि हे काय बेबी आणि तुम्ही दोघंच मज्जा करणार, तेही मला सोडून? श्रुती त्याला फटका मारत म्हणाली. मग काय करणार? तुला वेळ नाही आहे ना, मग आम्ही दोघंच मज्जा करणार. शौर्य तिला चिडवत म्हणाला. नाही हा शौर्य, मला सोडून काहीच नाही करायचं. आधी मी आणि नंतर बेबी, समजलं? श्रुती लाडीपणे बोलत होती. हवं तर आपण ह्या विकेंडला बाहेर जाऊया. इट्स ओके श्रुती, पण तुला आता प्रवास करायचा नाही आहे. आता तुला 5वा महिना लागला आहे. आता बेबीची आणि तुझी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि तूही फार धावपळ करू नकोस. शौर्य हसत तिच्या गालावर थोपटत म्हणाला. श्रुती पोलीस स्टेशनला आली तर शरद तिची पोलीस स्टेशन बाहेरच वाट बघत होता. शौर्य तिला सोडून निघून गेल्यावर श्रुती शरदजवळ गेली. शरद चहाच्या टपरीवर बसला होता. श्रुतीही चहा प्यायच्या निमित्ताने तिथे उभी राहिली. बोल, श्रुतीने चहा पीत शरदला विचारले. मॅडम, तुम्ही सांगितलेली कुंडली काढली आहे. मग? शरदने श्रुतीने ज्या व्यक्तीची माहिती काढायला सांगितली होती ती सांगितली. माणूस डेंजर आहे. त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढचा विचार करता आला आहे. श्रुती चहाचा घोट घेत म्हणाली. मॅडम, मला वाटलं हाही त्यांच्या गँगमधलाच एक आहे. बक्कळ पैसा घेत असणार. ह्याच्या मालमत्तेविषयी माहिती काढ, मग त्याला दाखवते पावलं कशी आणि कुठे चालवायची ते. बोलून श्रुती पोलीस स्टेशनमध्ये निघून गेली. श्रुती तिच्या केबिनमध्ये गेली तर तिच्या टेबलवर एक फाईल तिला दिसली. आधी श्रुतीने ती फाईल ओपन करून पाहिली. फॉरेन्सिक लॅबमधून ती आली होती. श्रुतीने सगळे रिपोर्ट वाचले आणि फाईल तिच्या कपाटात लॉक करून सुशांतचा समाचार घ्यायला ती निघाली. काय मग सुशांतराव, उफ रोग शेख, कशी वाटते जेलची सेवा? सुशांतला इतकं मारलं होतं की त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. त्याही परिस्थितीत तो हसत होता. तू तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, समजलं ना? अरे वा, इतका कॉन्फिडन्स? श्रुतीही हसत म्हणाली. गुलामचा खून तू नजमा करवी केलास हे कळलं, पण मग नजमा तर तुझी बायको होती ना, तिला का मारलंस? श्रुतीने सुशांतला प्रश्न केला. तो ऐकून पुन्हा हसू लागला. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी नाही मारलं तिला. हो का? मग तुझे रक्ताने भरलेले कपडे मिथिलेश काकांच्या गार्डनमध्ये कोणी पुरले? आता सुशांत मनातून चांगलाच घाबरला होता. मी नाही कपडे वगैरे काही पुरलं, मला काहीच माहीत नाही. तो तरीही चेहऱ्यावरची रेष न हलवता म्हणाला. मग नजमाच्या बोटात सापडलेले रक्त हे तुझ्या रक्तासोबत कसे मॅच होत आहेत? आणि तुझ्या कपड्यावरचे रक्ताचे डाग तेही तर नजमाच्या रक्ताशी कसे मॅच होत आहेत हे सांगशील का मला? मग मला काहीच माहीत नाही. सुशांत आता नजर इकडे तिकडे करत म्हणाला. श्रुती चेअरवर बसली होती. ती उठली आणि तिने सुशांतला 2-3 लाथा घातल्या. त्याचे केस पकडून त्याची मानवर केली आणि गन काढून त्याच्या कपाळावर धरली. चल, बोल पटापट. मी काहीच नाही केलं. अजूनही सुशांत खरं बोलत नव्हता. श्रुती आता चांगलीच चिडली होती. तिने त्याच्या मार लागलेल्या पायावर लाथा घालायला सुरुवात केली. सुशांत जोरजोरात ओरडू लागला. बोलणार आहेस का? जोपर्यंत मला तू खरं सांगत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका नाही. मेलो मॅडम, सांगतो सगळं सांगतो, सोडा मला. कांबळे, ह्याचं स्टेटमेंट लिहून घ्या. चल बोल, श्रुती करारी आवाजात बोलली. ती नजमा साली त्या गुलामसोबत तिचं अफेअर होतं. मला फसवलं तिने, म्हणून मी तिला सोडून दिलं आणि चित्राला माझ्या जाळ्यात अडकवलं. नजमाला जेव्हा कळलं की मी चित्रासोबत लग्न केलंय, तिने माझ्या मागे पैशाचा तगादा लावला.
नाहीतर माझ्याविषयी ती सगळं चित्राला खरं खरं सांगेन अशी धमकी द्यायची. चित्राही पैसे द्यायला नकार द्यायची. त्यात तिचा तो खडूस बाप एक छदामही हाताला लागू देत नव्हता. वैताग आला होता नुसता. त्यात आमचा माल पकडून तुम्ही आमचे वांदे केले होते. मग मी ठरवलं नजमाचा काटा काढायचा. पण ती काही माझ्या हाती लागत नव्हती. तुम्हीच मला तिला मारायची आयती संधी दिलीत. त्या वसतिगृहातून ती पळून गेली आणि गुलामला भेटली. गुलामलाही पैशाची हाव सुटली होती. त्यालाही माझ्याविषयी नजमाने सांगितलं होतं. त्यामुळे तोही मला धमक्या देऊ लागला. मग मीच नजमाला तो आमच्या वाटेतला कसा काटा बनतोय हे पटवून दिलं आणि तिलाही बावळटाला ते पटलं. त्या रात्री पळून गेल्यानंतर तिने मला फोन केला आणि गुलामला घेऊन ती मला त्या ओसाड ठिकाणी रात्रीची भेटायला आली. माझ्या सांगण्यानुसार तिने गुलामचा खून केला आणि मला पैसे मागू लागली. मग त्याच चाकूने मी तिचा खून केला. पण मग त्या चाकूवर फक्त नजमाच्या बोटांचे निशाण आहेत. आपण पण टी व्ही बघतो मॅडम. तो चाकू मी माझ्या रुमालाने पकडला जेणेकरून माझ्यावर संशय येणार नाही. पण तुम्ही कसं शोधून काढलं? सुशांत श्रुतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला. तशी श्रुती हसली. पोलीस तुमचा बाप आहे हे लक्षात ठेव. तुम्ही जसा विचार करता ना पोलीसही तसाच 2 पावलं पुढचा विचार करतात. कांबळे ह्याची स्टेटमेंटवर सही घ्या आणि केस कोर्टात फाईल करा. कॉन्स्टेबल कांबळेंनी सुशांतची सही घेतली आणि ते श्रुतीसोबत बाहेर निघून गेले. निशांत सर मात्र इकडे बेचैन झाले होते. त्यांनी श्रुतीला आज जेलमध्ये जाताना पाहिले होते. काय गं, काही बोलला की नाही? प्रसाद श्रुतीजवळ येत म्हणाला. बोलला, जे बोलायचं ते बोलला. श्रुतीसमोर नजर ठेवत म्हणाली. अगं तेच विचारतोय, काय बोलला ते? प्रसाद बोलत होता तो श्रुती म्हणाली. अरे आजकाल पोलीस स्टेशनला सुद्धा कान आलेत बाबा. काय काय म्हणायचं तुला? प्रसादला तिच्या बोलण्याचा अर्थ कळेना. श्रुतीने समोर बघ म्हणून सांगितले. निशांत सरांसोबत नुकताच रुजू झालेला कॉन्स्टेबल मोरे. निशांत सरांच्या सांगण्यावरून श्रुती आणि प्रसादवर नजर ठेवून होता. पण श्रुती त्याच्यापेक्षा बिलंदर होती हे त्याला अजून ठाऊक नव्हते. ओ असं आहे काय? प्रसाद श्रुतीचे इशारे समजत म्हणाला. श्रुती तिच्या केबिनमध्ये गेली. तोच कॉन्स्टेबल मोरे श्रुतीला बोलवायला आला. मॅडम, ते मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलवले. आलेच म्हणत श्रुती त्याच्या मागोमाग निशांत सरांच्या केबिनमध्ये गेली. जय हिंद सर म्हणत तिने त्यांना सॅल्यूट केलं. जय हिंद मिसेस राज्याध्यक्ष. केसची काहीच हालचाल दिसत नाही आहे तुमच्याकडून. उगीचच जेलमध्ये जागा आहे म्हणून माणसं आणून भरू नका. निशांत सर आवाज चढवत म्हणाले. सर, मी काही चोर पोलीस खेळत नाही आहे. उगीचच कोणालाही आणून जेलमध्ये बंद करायला. मग किती दिवस झाले ते आरोपी तसेच जेलमध्ये आहेत. त्यांच्यावरचा गुन्हाही तुम्ही सिद्ध करू शकत नाही. असं तुम्हाला का वाटतं सर? वाटायला कशाला पाहिजे? उघड्या डोळ्यांना सगळं दिसतंय. उगीच निरपराधी लोकांना त्रास देत आहे, तेही 3rd डिग्री देऊन. हो सर, आज तुम्ही नजमा आणि गुलाम मर्डर केसचे रिपोर्ट नाही वाचले का? श्रुती सरळ सरळ मुद्देसूद बोलत होती. हो वाचलेत. त्याचा काहीच संबंध नाही आहे त्या खुनाशी. आणि तू मला शिकवू नकोस माझं काम, समजलं? सर, मी तुम्हाला तुमचं काम नाही शिकवत. मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करते. आणि एक, सुशांतने नजमाचा खून केला आहे तशी त्याने कबुली दिली आहे आत्ताच. काय? तुमच्या टेबलवर फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट ठेवले आहेत, एकदा चेक करून घ्या. श्रुती बोलत होती तोच निशांत सरांचा फोन वाजला. ACP मुजुमदार सरांचा फोन होता. जय हिंद सर. निशांत ज्या केसवर इन्स्पेक्टर श्रुती आणि प्रसाद काम करत आहे त्याची तुम्ही इन्चार्ज आहात. नजमा मर्डर केसची फाईल माझ्या हातात आहे आणि आरोपी सुशांत उर्फ रोग शेख तुमच्या जेलमध्ये आहे. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि श्रुतीला मी कोर्टात केस दाखल करायला सांगितले आहे. तर सर्वतोपरी तुम्ही तिला मदत करा. तुम्ही सिनियर आहात आणि लवकरात लवकर ह्या केसचा निकाल लावा. हो सर, मी माझ्या परीने त्यांना मदत करतोय सर. ठीक आहे. इतकं बोलून मुजुमदार सरांनी फोन कट केला. इथे मी इन्चार्ज आहे. माझ्या आधी तू सरांना का ह्या केसच्या डिटेल्स पाठवल्या? सर, त्या डिटेल्स मी तुम्हालाही पाठवले आहेत. एक नजर पाहून घ्या. अजून काही काम असेल तर सांगा, श्रुती त्यांना म्हणाली. काही नाही, जा तू, मी बघतो सगळं. श्रुती निशांत सरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. पलीकडची व्यक्ती चांगलीच निशांत सरांवर चिडली होती. रागातच त्या व्यक्तीने फोन कट केला. शिट, ही बाई डोक्याला खरंच ताप झाली आहे. सरळ ACP सरांना रिपोर्ट पाठवले. सगळ्या बाजूंनी वाट लावली. हिचं काहीतरी केलंच पाहिजे. निशांत सर मनातल्या मनात बडबडत होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.